नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मराठी सेतू अभ्यासिका दिवस 3940. क्षेत्र आहे लेखन क्षमता. घटना, प्रसंग, स्वानुभव यांचे लेखन करता येणे आणि संकल्पना आहे प्रसंग लेखन. तर जाणून घेऊयात आपण प्रसंग लेखन कसं करायचं असतं, कसं असतं. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. खालील चित्र बारकाईने पहा आणि तुमच्या मनात येणारे विचार सांगा. बघा, या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्राचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. ते करत असताना मुलांच्या चेहऱ्यावर जे जे भाव दिसत आहेत ते भाव देखील आपण पाहणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला भाव हा आपल्याला वेगळा दिसून येतोय. त्याचप्रमाणे त्या चित्रामध्ये काय काम चाललेलं आहे हेही आपण पाहणं गरजेचं आहे. कोणत्या परिसरात चाललेलं आहे, कशाच्या निमित्तानं चाललं असेल याची देखील थोडी कल्पना करणं आपण अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण हे मुलांचे भाव आपण लक्षात घेत आहोत त्यावेळी त्यांच्या मनामध्ये चाललेले जे विचार आहेत, ते करत असलेले जे चिंतन आहे, ते चिंतन छोट्या छोट्या वाक्यामध्ये आपल्याला करता येणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याची जी शब्दसंपत्ती आहे ती शब्दसंपत्ती देखील आपल्या मनामध्ये निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला प्रसंग लेखन करत असताना एक चित्र दिलं जातं आणि त्या चित्र वर्णनाकडून आपण प्रसंग लेखनापर्यंतचा प्रवास हा करत असतो आणि तो आपण करणं गरजेचं आहे. बघा की साधारणतः जर मी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर नक्कीच तुम्हाला त्याची उत्तरं देता येतील की जेणेकरून हे चित्र केव्हाचं आहे, कुठलं आहे, यामध्ये असणारे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले भाव कोणते आहेत. हसरा चेहरा आहे, खाली वाकून पाणी घातलं जात आहे, झाडं लावलेली जात आहेत, कोणतं झाड लावलं जात आहे. म्हणजे असे प्रश्न विचारल्यानंतर उत्तरे देखील आपल्या मनामध्ये आपोआप तयार होतात आणि जरा निरीक्षण क्षमता जी आपली आहे ती थोडं वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळी आपल्याला प्रसंग वर्णन करणं सोपं जाऊ शकतं. बघा मुलांनो, पाहिलेला प्रसंग, कार्यक्रम, अनुभवलेली एखादी घटना आपण दुसऱ्याला सांगतो, त्याचं वर्णन करतो. हीच अभिव्यक्ती जेव्हा आपण लेखनातून करतो तेव्हा त्याला आपण प्रसंग लेखन असे म्हणतो. बघा की आपण बऱ्याचशा घडलेल्या घटना असतात त्या मित्राला, आईला, वडिलांना आपण सांगत असतो आणि ते सांगतो ते अभिव्यक्त होत असतो, आपण प्रकट होत असतो. परंतु तेच आपण जेव्हा लेखन करतो त्यावेळी त्याला प्रसंग लेखन असं म्हटलं जातं. आजपर्यंत अनेक वेळा तुम्ही असे लेखन केले असेल. चला बरं, अशा प्रसंगाचे आपण वर्णन करूयात आणि नंतर ते लिहूयात. बघा की आपण साधारणतः वृक्षारोपण करतानाही आपल्याला मुलं दिसत आहेत. वृक्षारोपण आपण कधी करतो, केव्हा करतो, कुठे करतो, का करतो, या प्रश्नांची उत्तरं ही आपल्या मनामध्ये तयार झाली की आपल्याला साहजिकच प्रसंग लेखन करता येईल अशी अपेक्षा. आता हे करत असताना बघा की 7-8 विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे वर्गाचे गट करावेत. प्रत्येक गटात स्वतंत्र चित्र देऊन परस्परात चर्चा संवाद करण्यास सांगावा. चित्राच्या अनुषंगाने काही नवीन शब्द, उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना द्यावी. त्यांना अधिक सूक्ष्म व सखोल निरीक्षण करण्यास केलेले निरीक्षण सोप्या भाषेत वर्णन करण्यास आणि त्याची लेखी मांडणी करण्यास प्रेरित करावे. परवा आपला तास झाला त्याचवेळी आपण हा उपक्रम ऑनलाईन पण देखील आपण केलेला होता. तर बाळांनो बघा की ज्यावेळी आपल्याकडे एखादी गोष्ट सोपवली जाते किंवा दिली जाते त्यावेळी आपण मात्र त्याच्यामध्ये सक्रियतेने भाग घेणं गरजेचं आहे. पूर्णतः 10च्या 10 वाक्य आपल्याला सांगता येणं अपेक्षित नाही, परंतु ते पाहिल्यानंतर ज्यावेळी मी असे चित्र पाहतो आणि विचार करायला लागतो त्यावेळी हळूहळू माझ्या विचारामध्ये फरक पडत जातो, बदल होत जातो, कारण माझी दृष्टी विचार करायला लागते. आणि मग असं जेव्हा आपण करतो त्यावेळी आपलं प्रसंग वर्णन जे आहे ते प्रसंग वर्णन व्हायला वेळ लागत नाही आणि आपली गाडी 1-2 वाक्यावरून येऊन थांबत नाही. यासाठी निरीक्षण करणं आणि निरीक्षणाबरोबरच याबरोबरच आपल्याला विचार देखील करायला येतात आणि मग आपण ते विचार आपल्या भावना, आपले मनामध्ये येणारे विचार आपण आपल्या प्रसंग लेखनामध्ये मांडू शकतो. त्यासाठी वैचारिकता निर्माण होणं मनामध्ये अपेक्षित आहे आणि ती करणार आहोत आणि करायला हवी. जसं आता उदाहरणार्थ इथं काय दिलेले बघा की सक्षम बनूयात. खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन करा. एक वरती इथं सांगायचं राहिलं की बाळांनो बघा की प्रत्येक ठिकाणी आपण हे तर साधं सोपं चित्र आहे की या चित्रामधून तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला अशी चित्र पाहायला मिळतात की आपल्या शाळेत देखील असं वृक्षारोपण केलं जातं.
कोणाच्या हस्ते तरी केलं जातं, का केलं जातं, या सगळ्या म्हणा तुम्ही त्याच्यामध्ये म्हणा तुम्ही स्वतः आहात अशी कल्पना करून देखील आपण आपल्या शाळेतला अनुभव जो आहे तो अनुभव आपण या प्रसंग लेखनाच्या माध्यमातून लिहू शकतो. किंबहुना आपल्या आजूबाजूला देखील असे काही उपक्रम सामाजिक समाज संस्थेतून मांडले जातात किंवा घेतले जातात. मग त्यावेळी देखील आपण पेपरमध्ये आलेल्या काही गोष्टी वाचतो. ते वाचल्यानंतर आपण देखील अशा प्रकारे त्याच्यात बदल करून प्रसंग लेखन लिहू शकतो. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जास्तीत जास्त झाडं लावली जातात आणि ती लावली जाताना कोणत्या प्रकारची लावली जातात, का लावली जातात, त्या झाडांचा उपयोग का होतो, कशासाठी होतो, कुठे कुठे होतो, हे जर आपण त्याच्यामध्ये सांगितलं की साहजिकच आपलं प्रसंग वर्णन व्हायला वेळ लागत नाही. चला मग अजून थोडंसं सक्षम बनूयात की खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन करा. आता इथे एक चित्र दिलेलं आहे. हे चित्र आहे कुठलं? नक्कीच तुम्ही सांगू शकाल गेटवे ऑफ इंडिया, बरोबर, मुंबईला असलेलं. तर बाळांनो, आता हे जे तुम्ही पाहिलेलं आहे किंवा हे चित्र तुम्हाला दिसतंय, मग या चित्राच्या भोवती आजूबाजूला आणखी काही गोष्टी दिसत आहेत बघा. हे पूर्ण जर निरीक्षण तुम्ही केलं तर साहजिकच या गेटवे ऑफ इंडियाचं तुम्ही वर्णन करू शकाल. मी एक साधं म्हणते बघा की इथं काय दिलं की खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा. आता इथे हे दिलेलं गेटवे ऑफ इंडिया आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्यापैकी काही जण गेलेले नसाल, काही जण गेलेले असाल, पण ठीक हे सोडून आपण असं एक करूयात की तुम्ही भेट दिलेल्या तुम्ही एखादं ठिकाण पाहिलं असेल सहलीच्या माध्यमातून किंवा आपल्या घरच्या सहलीच्या माध्यमातून, कौटुंबिक जी सहल आपण काढतो, कधीतरी जातो आणि त्या ठिकाणी एखादं प्रेक्षणीय स्थळ आपण पाहतो जाता. मग त्या ठिकाणचं जरी तुम्ही वर्णन केलं तरी सुद्धा चालू शकेल. जसं की खाली इथं काही मुद्दे दिलेले, खूप सोपं काम तुमचं केलेलं आहे की त्या भागातील मानवी जीवन, म्हणजे आता उदाहरणार्थ आता आपण महाबळेश्वरमध्ये राहतोय, मग महाबळेश्वरचं भौगोलिक मानवी जीवन, त्या भागातील मानवी जीवन कसं आहे, काय आहे, तुम्ही स्वतः राहत आहात त्यामुळे तुम्ही आपलं जीवन कसं आहे ते तुम्ही छानपैकी लिहू शकाल. त्याचप्रमाणे भौगोलिक स्थान, की भौगोलिक स्थानामध्ये आपल्या प्रतापगडच्या पायथ्याशी उंच स्तरावर असलेलं, सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं, त्याचप्रमाणे जिथं आशिया खंडातलं दुसरं पठार म्हणून मानलं जातं पाचगणीच्या ठिकाणी, त्याच्या जवळपास असलेलं चेरापुंजीसारखं ठिकाण असलेलं आपलं महाबळेश्वर, हे आपण इथं भौगोलिक स्थान त्याच्याबद्दल माहिती आणखीन देऊ शकतो. समुद्रसपाटीपासून त्याची उंची लिहू शकतो. त्याचप्रमाणे उल्लेखनीय बाबी, म्हणजे आपल्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत किंवा नावाजल्या जातात ते तुम्ही तिथं लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. की जसं आपण बघूया की उल्लेखनीय बाब, की आपल्या महाबळेश्वरमध्ये कोणकोणत्या गोष्टी उल्लेखनीय आहेत, तर आपण विविध पाहिले आपल्या इथं असणारे विविध पॉईंट्स, बरोबर आहे, त्या विविध पॉईंट्सची माहिती, त्याच्यामध्ये वेगवेगळं पण काय आहे, प्रत्येक वैशिष्ट्य काय आहे ते आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. परत पुढे जाऊयात आपण की सांस्कृतिक वैशिष्ट्ये, की आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे सण समारंभ साजरे केले जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः प्रामुख्याने अभिमान वाटतो म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. त्याचप्रमाणे दत्त जयंती देखील विविध धर्मातील लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदानं कसे साजरे करतात, तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये सहभागी असता, त्यामुळे तुम्ही सगळेजण त्याबद्दल माहिती लिहू शकता आणि तुम्हाला ते येईल. पुढं की तुम्हाला विशेष आवडलेली बाब, म्हणजे आपल्या महाबळेश्वरमध्ये विशेष कोणकोणत्या गोष्टी आहेत, जसा त्यामध्ये मनावर ठसलेलं विशेष, ह्या दोन्हीशी आपण संबंध घेतला तरी सुद्धा चालेल. की जसं आवडलेली बाब म्हणजे की आपल्या महाबळेश्वरमध्ये असणारी जास्त प्रमाणात असलेली स्वच्छता, पर्यावरण वाचवण्यासाठी केले जाणारे उपक्रम, प्लास्टिक निर्मितीपासून केल्या झालेला नवीन उपक्रम की ज्याच्यातून बेंच निर्मिती वगैरे आता सध्या केली जाते आहे, की हा जो पुनर्वापर आहे तो पुनर्वापर करून आपण पर्यावरणाचा प्रदूषित होणारा जो प्रदूषित हवा आपण हवेपासून आपण आपलं संरक्षण करू शकतो हे आपण सांगू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या स्ट्रॉबेरीचं अधिराज्य आपल्या जगावर आहे, ते स्ट्रॉबेरी कशी छान लाल चुटूक आहे, लेकवर दिसणारं सौंदर्य आहे. त्याचप्रमाणे जिथं आपण म्हणतो की जीवन म्हणजे पाणी म्हणजे जीवन, जलमेव जीवनम अशा या नदींचा पंचगंगेचा उगम पावणारा आपलं ठिकाण म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर
आचार्य क्षेत्र महाबळेश्वरच्या पंचगंगेच्या निर्मितीपासून असं प्रत्येक बऱ्याचशा गावांना पाणी पुरवठा जो आपल्या माध्यमातून होतो ते आपण सांगू शकतो. त्याचप्रमाणे राजबेरी, आपली मधुर छानपैकी अशी असणारी गोड गोड शेंगदाणा चिक्की, त्याचप्रमाणे आपल्याकडं आता हल्ली केसर बाग आपल्याकडं निर्माण केली गेलेली आहे. असं जे वेगवेगळ्या तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. दख्खनची राणी म्हणून जिला ओळखलं जातं, अशी हे चेरापुंजीचं दुसरंच ठिकाण म्हणून आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारे प्रसिद्ध असलेलं चण्यांसाठी गरमागरम चणे खायचे असतील, घोड्यांची सवारी करायची असेल घोड्यांवर, तर नक्की जाऊयात महाबळेश्वरला. अशा प्रकारे आपण प्रसंग वर्णन हे करू शकतो. आपल्याला येत असतं, आपलंच असतं, परंतु आपण मात्र लिहिण्यासाठी थोडंसं काहीतरी मला येत नाही अशी आपण मनामध्ये संकल्पना करतो आणि मग आपण पेन धरून तसंच थांबतो. तर असं काही नसतं, फक्त आपल्याला लिहिता येतं, लिहिता आलंच पाहिजेत अशी मनामध्ये आशा निर्माण करा. नक्कीच तुम्हाला ते येऊ शकतं. दुसरा प्रसंगावरून त्यांनी असं दिलेलं आहे की बघा की चार्ली चॅप्लिनच्या एका विनोदी कार्यक्रमात तुम्ही उपस्थित आहात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा. त्यासाठी पुढील मुद्दे विचारात घ्या. गेल्या वर्षी आपल्याला चार्ली चॅप्लिनचा एक धडा होता, त्याच्यावरून आपण बऱ्यापैकी माहिती गोळा केलेली होती इंटरनेटच्या माध्यमातून, आणि साहजिकच आत्ताही पुन्हा जर आठवत नसेल तर इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करा आणि त्यांचा एखादा कार्यक्रम नक्की पहा आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या काही मुद्द्यांच्या आधारे प्रसंग लेखन करणार आहोत. जसे की चार्ली चॅप्लिनचे स्वभाव विशेष, उदाहरणार्थ हसरा चेहरा, गमती जमती लकबी, हसवता हसवता प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं त्यांच्यामध्ये असलेली कसब, हे सगळं काही आपण प्रसंग लेखनामध्ये लिहिणार आहोत. चार्लीच्या विनोदाचा प्रेक्षकावर होणार परिणाम, की लोकांच्या बघा की कधी कधी माणूस भावुकही होतो आणि कधी कधी खूप आपलं दुःखही विसरून जाऊ शकतो. अशा प्रकारे विनोद हा त्यांचा कसा होता आणि त्याचा प्रेक्षकांवर कसा परिणाम होत होता हे देखील आपण उदाहरणासह सांगू शकतो आणि सांगायला हवं. कार्यक्रम प्रसंगीच्या वातावरणाचे विशेष, की वातावरण निर्मिती कशी असायची, वेगळं पण कसं असायचं हे आपण लिहिणार आहोत. प्रेक्षक म्हणून तुम्हास झालेला आनंद, आपला स्वानुभव, स्वमत थोडक्यात म्हणूयात की आपण इथं मांडणार आहोत. अशा प्रकारे आपण प्रसंग लेखन करणार आहोत. साधं इथे दिलेल्या चित्रावरूनच आपल्याला बरंचसं काही सुचतं आणि त्याप्रमाणे आपण लिहू शकतो. नक्कीच तुम्ही आपल्या 9वीच्या पुस्तकातील धड्याचा आनंद घ्या, अनुभव घ्या आणि संदर्भ घ्या आणि त्याच्यातून हे प्रसंग लेखन करा. आता तिसरं आपल्याला असं दिलं की कल्पक होऊयात याच्यातूनच. अशी 2 उदाहरणं म्हणजे आपल्याला सराव करण्यासाठी खूप छान अशी 2 उदाहरणं दिलेली आहेत, आपल्याच अनुभवातील आहेत. आणि आता तिसरं जे आहे ते सुद्धा अत्यंत आपण आता जो अनुभवत आहोत अनुभव तोच दिलेला आहे की लॉकडाऊनच्या काळात मी फुलवलेली बाग या विषयावर प्रसंग लेखन करा. विषय विस्तारासाठी पुढील मुद्दे विचारात घ्या. गेल्या वर्षी बघा की मी जलसुरक्षा या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला नेमक्या जून जुलैच्या महिन्यामध्ये झाडं लावायला लावली होती आणि तुम्ही देखील ती झाडं लावून साधी छोटी छोटी रोपं लावून वेगवेगळी फळांची फुलांची फोटो देखील मला पाठवायला सांगितले होते. तुम्ही ते पाठवलेले होते. आता तीच बाग हळूहळू विकसित तुम्ही कशी केली आहे तेच तर वर्णन लिहायचं आहे, तुमचंच लिहायचं आहे. मग हे करत असताना आणखीन सोपं काम केलेले की तुम्हाला बघा थोडे मुद्दे दिलेले, थोडे नाही भरपूर 6 मुद्दे दिलेले आहेत. मग 6 मुद्द्यांच्या आधारे आपण खूप छान असं लिहू शकतो. उदाहरणार्थ त्यांनी काय दिलेले बघा की लागवड करताना मिळालेला आनंद. साहजिकच तुमच्या मनामध्ये आनंद, ज्यावेळी आपण कोणती गोष्ट करत असतो आनंदानं करत असतो त्यावेळी आपल्याला आनंद हा खूपच मिळत असतो. मग तो कोणता मिळतो, कसा मिळतो, काय मानसिक समाधान होतं हे आपण इथे लिहिणार आहोत. भाजीपाला लागवड, जर तुम्ही भाजीपाला लागवड केलेली असेल तर ती करण्यामागे तुमचा उद्देश काय होता, त्याच्यातून काय तुम्हाला फायदा झाला आणि इतरांना तुम्ही आनंद देऊ शकला ते तुम्ही लिहू शकता. फुलझाडांची लागवड तुम्ही केलेली आहे, तर फुलझाडांची लागवड केल्यानंतर फुल उमलल्यानंतर आल्यानंतर आलेला अनुभव जो आहे ते काय तुम्ही केले, त्या फुलाचं पहिल्या कोणाला दिलं, काय दिलं, तर ते सगळं इतरांनी तुम्ही ते तुमची बाग पाहिल्यानंतर तुमच्याशी ज्या चर्चा केल्या, तुम्हाला जो अनुभव आला तो अनुभव तुम्ही इथे लिहिणार आहात. कुटुंबियांचे सहकार्य, जर हे करत असताना तुम्हाला आई बाबा देखील काही वेळा सहकार्य करतात, छोटीशी ताई असेल, दादा असेल तर ते देखील मग तुम्हाला सहकार्य करतात, आजी आजोबा असेल तर ते देखील सहकार्य करतात. मग ते सहकार्य त्यांनी कसं केलं, काय काय गोष्टी आणून दिल्या, कुठून आणून दिल्या, काय आणि कोणतं झाड लावावं यासाठी त्यांनी काय प्रेरणा दिली हे देखील आपण लिहू शकतो. शेणखताचे
खताचा वापर, घरामध्ये आपल्या गुरढोरं असतात आणि त्याचाच वापर तुम्ही केलेला आहे आणि त्याच्यातून सेंद्रिय खत वापरल्यामुळं काही गोष्टी महत्त्वाच्या होतात, हे देखील तुम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिणं अपेक्षित आहे. तुम्हाला ते येऊ शकता. मोकळी जमीन, टेरेसचा कल्पक वापर. बघा की काही ठिकाणी शहरी विभागामध्ये काय होतं की मोकळी जागा नसते आणि त्यामुळे टेरेसचा वापर खूप छानरित्या केला जातो आणि टेरेसवर छानपैकी सगळी अगदी फार्म हाऊस सारखं म्हटलं तरी चालेल की असं सुंदर बाग ही साकारली जाते आणि ती साकारलेली तुम्ही आहे. तर तो अनुभव तुम्ही इथं लिहायचा आहे. तोच आहे खऱ्या अर्थानं प्रसंग लेखन. तर अशा रीतीने आपण प्रसंग लेखन करू शकतो. फक्त आपण थोडं शांत बसायला हवं, मीच माझ्याशी बोलायला हवं आणि मीच माझ्याशी बोलत असताना मी काय केलेलं आहे तेच फक्त सांगायचं म्हणजे वहीत लिहायचं, त्यालाच आपण म्हणू शकतो प्रसंग लेखन. तर अशा प्रकारे तुम्ही प्रसंग लेखन कराल आणि मला पाठवाल याच अपेक्षेत आज आपण आपला 39 आणि 40 या दिवसाचा सेतू अभ्यासिकेला विराम देत आहोत. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात, सबस्क्राईब करत आहात, लाईक देखील करत आहात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.